करतो. चला 5 मिनिटं प्लीज जा जरा पुढे जा. जाऊ दे चला पुढे जा. थांबू द्या इथे. घे ना पुढे घे. सर काय सांगाल तुम्ही पुण्यात सहभागी झाला मोर्चाकरिता काय मागणी? न्याय पाहिजे. माझ्या कुटुंब प्रमुखाला जे मिळवले न्याय पाहिजे. आरोपीला फाशी द्यावी. सर सरकारकडे काय मागणी केलेली? लवकरात लवकर जे राहिलेले आरोपी आहेत ते पकडून त्यांना कोणी मदत केली हे सगळं करायला. संघटित गुन्हेगारी कोणी ह्याच्यामध्ये आहे तर सगळ्यांना पकडून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. आरोपी हे खूप सराईत आहेत. त्यांच्यावर पहिले 10-15 गुन्हे आहेत. हे करण्यामध्ये यांचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यावर योग्य कारवाई केली नाही म्हणून ह्यांचे प्रकार वाढलेले. ज्याती त्यावेळी जर कारवाई केली असते ह्यांच्यावर तर हे कदाचित माझा भाऊ आज जिवंत असतो. आमची मागणी हीच आहे की आम्ही न्याय मागतोय. आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे. शिक्षा झालेली नाही आहे. 8 महिना होत आलाय तरी पण आरोपीच पकडत नसतील तर आम्हाला न्याय कधी मिळणार. यासाठी माझी एक प्रशासनाला एक विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना यामध्ये सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. धनंजय मुंडेंना याबाबत मला तर काही माहित नाहीये. तुम्ही चाचाला विचारू शकता. मागणी हीच आहे की आम्ही आज न्याय मागतो. आम्हाला फक्त न्याय द्या. सहभागी म्हणजे तशी माहिती तर माझ्यापर्यंत नाहीये. पण जे मुख्यमंत्री साहेब बोलतात की आम्ही आहोत तुमच्या सोबत, आम्ही न्याय मिळवून देऊ. आम्हाला पण त्यांच्यावर विश्वास आहे. फक्त एकच मागणी आहे की जे त्यांनी आवाहन केलंय की आम्ही न्याय मिळवून देऊ ते त्याच ठाम मतावर राहून आम्हाला लवकरात लवकर न्याय देतील आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो. मंत्री किंवा खासदार किंवा उच्च पदावरती गेल्यानंतर कोणाच्या मागे वरच असतं त्याच्यावरती केस सॉल्व्ह करणं सोपं जातं. काय म्हणले प्रश्न? केस सॉल्व्ह करणं सोपं जातं असं वाटतं का तुम्हाला? कधी उच्च पदावरती गेल्यावरती? हे बघा, आम्ही न्याय मागतो. आता आम्हाला न्याय ते कुठल्या पद्धतीने देतील? आम्ही फक्त न्याय मागतो. आता त्यांना कसं सोपं जातं त्यांना माहिती. गृहमंत्र्यांचं कुठेतरी अपयश आहे असं वाटतंय का तुम्हाला? आता आम्ही लवकरच भेटणार आहोत मुख्यमंत्र्यांना किंवा ते आम्हाला भेटतील. त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी जी चर्चा करू, जे आम्ही जे मागणं मागू त्यांना जे माहिती देऊ आम्ही किंवा ते आम्हाला देतील त्यावर मग मी प्रतिक्रिया देऊ.